नमस्कार. गाठभेट या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयज आमी तुमच्या बरोबर घेवन आयल्यात दोतोर चंद्रकांत शेटये. आमी दोळे म्हणटात. दोळे हे इतले संवेदनशील आसतात. आत्म्याचोच एक भाग. दोळ्यांतल्यान पळयल्यान तो मनीस कसो आसा हाजें उदाहरण दिवपी म्हणजे आमचे मनोहर भाई. ते एक नजरेन एक्सरे कशे पळयताले अशेंच दोळ्यांची काळजी घेवपी आतां पर्यंत बिचोली वाठारांत जवळ जवळ म्हणजे गोंयभरान 60,000 ऑपरेशन करून लोकांक दोळे दिवन परत ही सृश्टी पळोवपाक दिवपी अशे हे नामणायेचे दोतोर डॉक्टर चंद्रकांत शेटये. दोळ्यांचे दोतोर राजकारणान कशे, तुमकांय प्रश्न आमकांय प्रश्न पडला. आयच्या कार्यावळीन आमी तांचे कडल्यान जाणून घेवया तांची सामाजीक आवड राजकारणान कशी बदल जाली. दोतोर नमस्कार. 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 आयच्या कार्यावळीन तुमकां माय मोगाचो येवकार. देव बरें करूं. दोतोर, पयलो प्रश्न. दोतोर, दोळ्यांचो दोतोर गोंयभर फामाद आसा. मल्टी स्पेशलिस्ट तुमचें पयलें हॉस्पिटल दोळ्यांचें गोंयचें. बरोबर. हें आसतना समाज कार्य करतना तुमी राजकारणान कशे गेले? बरोबर. तशें पळयशीत जाल्यार हांव प्रॅक्टीस 8 नोव्हेंबर 2002 सुरू केला. पयलीं थोडीशीं वर्सांची प्रॅक्टीस आसली ती फक्त म्हणजे रुटीन जशें दोळ्याचे दोतोर, एक दोळ्या दोतोर सगळें करता, मोतूबिंदू करता, दोळ्या प्रेशर, रेटिना सगळें चॅकअप करता. 2000 सन म्हजें फर्स्ट दोळ्याचें हॉस्पिटल गोंयांत, जांनी सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल. म्हणजे कशें दोळ्याच्या मोतूबिंदूचो एक हांव करतालो. आमचे कडेन रेटिना डॉक्टर सचिन अजुनूय आसा, ऑक्लोप्लास्टी डॉक्टर ऑड्री, ग्लॉकोमाक डॉक्टर अभिजीत, म्हणजे प्रत्येक भागाची सुपर स्पेशालिटी. 2006 ते 2012 सो फक्त दोळ्यांचेच हॉस्पिटल आसले. 2012 आमी पयलें मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल घातलें. 2017 दुसरें हॉस्पिटल घातलें आनी हेर मागीर बाकी गोंया भायरूय एक 4-5 क्लिनिकां घातलीं. मागीर हल्ली 2019 कुडाळाक एक दोळ्याचें हॉस्पिटल घातलें. आनी हें करता करता कळत नकळत म्हणजे एक सामाजीक काम करपाची सदांच भावना आसली. आनी त्यामुळे 2012च्यान अशें म्हणजे म्हज्या वाठारांतले म्हजो गांव मेणकुरे बिचोले म्हणजे मतदारसंघात थंयसल्या भुरग्यांक युजली एज्युकेशनाक हेल्प करप किंवा हॉस्पिटलान आयल्या हेल्प करप किंवा आनी केन्नाय कमी जास्त आसा हाका हेल्प करप. आनी ह्या टायमांत 2012तल्यान म्हज्या धाकट्या भावान हळू राजकारणान सुरू केल्ली. पयलीं तो 2012 पंचायतीक इलेक्शनाक घेवन थंय पंच म्हणून निवडून आयलो. मागीर 2015 त्यांनी झेडपी इलेक्शन कॉन्टेस्ट केलें इंडिपेंडंट, थंय निवडून आयलो. आनी कळत नकळत आमची जॉयंट फॅमिली आसल्या म्हणून ताच्यामुळे हांवूय मातसो समाजकारण मातसो एग्रेसीव म्हणजे एक्टीव जालो. आनी हे जेन्ना 2020 पर्यंत 2020 परत आमी झेडपी कॅन्डिडेट दवरलो, तोय निवडून आयलो. आनी मागीर लोकांचोच म्हणजे लोकांच्या आग्रा खातीर म्हणात किंवा लोकांनी म्हटलें ना दोतोर तुमी मातशें आयल्यार बरें जातलें. पण तुमकां खबर आसा प्रॅक्टिसेक आज कसो खूब टायम दिवचो पडटा. आनी प्रॅक्टीस कशी आसा, म्हजी फर्स्ट जनरेशन प्रॅक्टीस. अशें कांय ना की म्हजो बाबा आई बाबा कोण डॉक्टर आशिल्ले, सो सुरू केल्ली. आनी त्यामुळे ती इतली स्वता कश्ट करून वाडयल्ली जी जेन्ना स्वता गोश्ट वाडयता ती मातशें सोडूंकय तशें मना कडेन खूब दुखता. बट एट द सेम टायम कितें आसलें, जर एक प्रॅक्टिसेक कशें जातालें एक पेशंटा पुरतीच हेल्प जातालो. पण ह्या क्षेत्रांत कशें खूब लोकांक हेल्प करूं शकता, खूब गोश्टी समजताय बी, खूब गोश्टीचेर यू कॅन प्रोएक्ट आनी सरकारान असल्यामुळे तर आनीक बरी मदत करूं शकता. दोतोर, आमी पयलीं अशें म्हणटाले खूब वेळार सुशिक्षीत लोक राजकारणान येवंक जाय म्हणजे तातूंतल्यान विकास डेव्हलपमेंट जो म्हणटात तो बरो जाता. पण हाजें प्रात्यक्षीक आतां तुमी दोतोर आसा, दोतोर सीएम आमचे मुख्यमंत्री आसात. सो अशे लोक जेन्ना राजकारणान येता तो फरक कितें म्हणजे विकास डेव्हलपमेंट, सो हाजो कितलो फरक पडटा? हातून 100% फरक पडटा. एक गोष्ट म्हणजे विशय जो आसा, आतां खंय जर कितें रस्तो जावंक ना किंवा उदकाचो विशय आसा किंवा आनी कसलो शाळेचो विशय आसा, हो विशय पयलीं फट करून कळटा तुका. एज अ आमदार किंवा एज अ लोकप्रतिनिधी तो विशय पयलो समजपाक जाय. एक. दुसरें, केन्ना केन्ना कसो आसता नवो राजकारणी आसतना इनिशियली मिस्टेकी बी करता. आनी आय एडमीट
ह्या हांवेंय केलें, हांव ना म्हणना, बट येस ते चेंज जाता. सुशिक्षीत जाल्यार तो फटकून आपलें तेच खरें म्हणना. तिसरें कितें जाता, बींग अ प्रोफेशनल सुशिक्षीत तूं हळू सहसा कॅटां लावपाक बी पळयना. म्हणजे तूं कसो आसता, जर तूं चिंत्ता उलयतना की बाबा आपूण हेका हय म्हटलें जाल्यार तें करूं जाय, नाल्यार बेश्ट तें बाबा हें म्हटलें. सो सुशिक्षीत आसल्या मुळे खुबसो डेफिनेटली फरक पडटा, विशय समजपाक फरक पडटा. अशें म्हणना की सुशिक्षीत जाय. कशें आसा, केन्ना केन्ना त्या फिल्डान वचूनय थोडे खूब शिकतात. एज्युकेशन जाय ही क्रायटेरिया ना, बट डेफिनेटली हें आसा सुशिक्षीत आनी जर मातशें ओवर एज सदांच आसा सुशिक्षीत. अशें म्हणना की शिकलेलोच जाय अशें म्हणना. अनुभवी असतात, पण चड अनुभव करून ना, आताच्या पण कशें generation आताच्या जनरेशनात शिक्षण आसत जाल्यार तो अनुभव फास्ट घेवपाक खूप बरो जाता. खूप बरो जाता. दोतोर 2022 तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आयले बरोबर. आणि सत्ताधारी पक्षान तुम्ही Support रोखडेच सपोर्ट केलो. सो तुमचो जो लोकांचो तुमचेर विश्वास आशिल्लो किंवा तुम्ही जो मॅनिफेस्टो दिल्लो, हातूंतल्यान 4.5 वर्षान तुम्ही केल्ली कामां, हातून तुम्ही समाधानी आसात, लोक समाधानी आसात, हाजे बद्दल सांगा. पण 2022 जेन्ना हांव अपक्ष म्हणून निवडून आयलो, सगळ्यात पयलीं म्हाका दिसता ते इलेक्शन हॉलातूच हांव अनकंडिशनली सत्ताधारी पक्षाक भारतीय जनता पार्टीक सपोर्ट केलो. आनी तेन्नाच्यानच हांव तांकां सांगलेलें सबंद 5 वर्सां तुमच्या बरोबर आसतलो म्हणून. एकच म्हजो कंडिशन आशिल्लें की आमचो बिचोलीच्या मतदारसंघाचो, आमच्या लोकांचो विकास जावपा जाय, ओवरऑल हॉलिस्टीक विकास जावपा जाय म्हणून. आनी त्यामुळे हांव जी कामां सरकारा कडेन व्हरता, म्हणजे जी लोकांनी जी आमच्या कडेन कामां घेवन आयल्यात किंवा जी आमकां दिसली, आतां खास करून पाणयाचो विशय म्हणा, लायटीचो विशय म्हणा, रस्ते, हे डेफिनेटली हांव खूब खूश आसा. गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आनी तांची पुराय टीम, कॅबिनेट मिनिस्टर, हे सदांच, म्हणजे म्हाका एकूय दीस असो अनुभव येवंक ना की बाबा फ्रस्ट्रेशन येयला की बाबा करिनात म्हजें, किंवा म्हजी फायल सायटीक रावता तांच्यांनी कडेन. आतां कशें आसा, खुबश्यो फावटी फायली डिले जाता, देर आर अदर रिजन, टॅक्निकल रिजन्स आसता, अशें त्या खातीर जायत, पण तांच्यांनी म्हणून अशें केलें अशें ना. आतां तुमी विचारल्यात लोक खूश आसा काय ना ते. आतां लोक खूश आसा काय ना, म्हाका म्हज्या लोकांचेर विश्वास आसा. हांव एज अ आमदार म्हणटलो लोक खूश आसात, पूण कितले खूश आसा काय ना ते म्हाका लोक आतां थोड्या दिसांनी इलेक्शनाक सांगतले. बट ऑफन म्हणजे म्हाका दिसता लोक डेफिनेटली आसा, कित्याक जेन्ना एज अ आमदार म्हणून हांव तांच्या घरा वता किंवा हांव 1-to-1 जेन्ना मेळटा, तांची बॉडी लँग्वेज आसता किंवा तांचें हें आसता, लोकांक म्हज्या बिचोलचें खबर आसा की आमचो आमदार जो आसा तो रात दीस धडपडत आसा, काम करत आसा, आमकां केन्नाय जाय तेन्ना एवेलेबल मेळटा. आनी जरी सरकारान आसलो जाल्यार हेज एन वेन कितें जर इश्यू रेज करपा जाय जाल्यार हांव लोकां बरोबर रावला, सरकारा बरोबर ना. आय रिस्पेक्ट हांव सरकारान आसा, तो मायनींग इश्यू आसूं किंवा खंयच्या तरी रस्त्याचो इश्यू आसूं किंवा खंयच्या शाळेचो इश्यू आसूं, ठामपणे मतदारसंघान लोकां बरोबर रावन लोकांचो विशय मांडलेलो आसा. मूलभूत गरजा ज्यो असतात, अन्न वस्त्र निवारा, लाईट किंवा उदक, ह्यो तुमच्या वाठारांत सगळ्यो परिपूर्ण जाल्या. पळय, हांव जेन्ना हो विशय घेतलो उदकाचोच, तेन्ना म्हज्या वाठारांत हांव पळयल्या तशें जाल्यार एकय उदकाची टाकी नासली. आमकां पडोशाच्यान उदक येतालें, खास करून मुन्सिपालिटीक. आनी त्यामुळे पडोशा पंपाचे किंवा थंय कितेंय जर इश्यू जालो जाल्यार सहज 3-4 दीस वयताले 1-2 दीस रिपेर करपाक. आनी रिपेर करतसून मागीर तो प्रेशर बिल्ड जावन परत उदक घेवपाक, आनी प्रेशर केन्ना केन्ना बिल्ड जावन पायपलायन परत खंय तरी फुट्टाली. सो 3-4 दीस रावताले. सो पयलें हांव कितें चिंतलें, मुन्सिपालिटी आनी गांव हे 2 डिफरंट भाग. सो आमी मुन्सिपालिटीन सबंद मुन्सिपालिटीन आमी पायपलायन बदलली. दुसरें, एकूय उदकाची टाकी सिटीन नसली. आज 3 टाके प्रपोज केले, भितरतली एक बांदून सुरू केली, चडशी कनेक्शनां दिली हावजींग बोर्ड. दुसरी टाकी आसा ती नागजर म्हणून, थंय ती जी टाकी बांदून ऑलमोस्ट जाला, इनॉग्रेट करून. आनी तिसरी आमी आतां सुरू करतले ती लामगां. म्हणजे हाच्या मुळे कितें जालें, फाल्यां जर पडोशा प्लांटाक कितेंय 1-2-4 दीस इश्यू जाले, आमच्या लोकांक उदकाचो प्रॉब्लेम ना. कित्याक ऑफ लेट पळयशीत, पयलीं बांयो बी आशिल्ल्यो, आतां बांय बी तशें कोणाच कडेन ना. गांवांत आमच्या उदक, खास करून लाटंबारशे, साळ आनी मेणकुऱ्या, हल्लीच आमी 20 MLD रॉ वॉटर प्लांट घातला आमच्या डॅमाचे. इनफॅक्ट आमठणच्या डॅमाचें उदक चडशा नॉर्थ गोवाक वता. एक 10 दीस पयलीं गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान आनी आमचे WRD मिनिस्टर सुभाष भाऊन
अरावंड 150 कोटीचो प्रोजेक्ट आमच्या आमठाणा डॅमाचेर इनॉग्रेट केला. 50 कोटी आमी वॉटर पंप आनी 100 कोटी पायपलायनी. तशें आमी 20 MLD रॉ वॉटर प्लांट घातला आनी भितले 10 MLD जे आसा ते खावपाक. आनी ह्या 10 MLDचेर आमचे सरकार तब्बल 60 कोटी रुपया करता. त्यामुळे ह्या तिनूय गांवांक फुडले 30 ते 40 वर्सां 24/7 वॉटर मेळटले. इतली आमचेच उदक आमकां मेळटले. सो आमकां आनी पडोशाचेर बी डिपेंड रावपाक नाका. सो वी आर 100% शुअर आमच्या लोकांक बरें उदक मेळटलें. इलेक्ट्रिसिटीचे इलेक्ट्रिसिटीचे म्हज्या सगळ्या मतदारसंघात 11 kV अंडरग्राउंड जाला एक्सेप्ट लाठंबारसे विलेज. मेन इशू आसलो ती 33 kV लायन जी थिवीम सबस्टेशन आसली ती लांबगांव. आमच्या कडेन 2 सबस्टेशन आसा म्हज्या मतदार थिवीम लांबगांव आनी साळा. आनी दोगांयकूय लायट येता ती थिवीमा वयल्यान येता. आतां आमच्या मदीं जेन्ना थिवी टू लांबगांव येतना खूब झाडां आसात. सो त्यामुळे पावसान केन्नाय जर ही वायरी झाडां बी पडली जाल्यार म्हाका एका वर्सा खबर आसा 3 वर्सां पयलीं 7-8 तास लायट नासली. लोकांचो बोवाळ आसता साहजिकच. सो सरकारा कडेन कशें तरी लागून आमी अरावंड 28 कोटी मोडल्यात आनी ती लायन 33 kV अंडरग्राउंडचें काम चालू आसा. सो ते सोंपले. 11 kV आमी म्युनिसिपालिटीन घातल्या, मुळगांव गांवांत घातल्या, अडवलपाली घातल्या, साळ मेणकुरे फक्त लाटंबारसेन उरला. सो खुबसो इन्फ्रास्ट्रक्चर. इलेक्ट्रिसिटी एक ओल्ड बिल्डींग आसली आमच्या मतदारसंघात ती आतां आमी बरी बांदता नवी. तिचे मागीर फर्स्ट फ्लोर पण जाल्लो आसा आनी ती बिल्डींग सोंपतली. म्हाका इतलेंच सांगूंक जाय जंय जंय म्हाका दिसला स्कोप इन्फ्रास्ट्रक्चर करूं जाय ती खंयचीच फायल हांव सोडूंक ना. तुमचे हॉस्पिटल विजन तुम्ही करता करता शिक्षा विजन म्हणजे विजन दूरदृष्टी ही तुमच्याकडे आसाच ती तुम्ही दवरल्यात. पण ती समाजान कशी वापरप हाजोय तुम्ही विचार केला. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षा विजन म्हटल्यार तुमचे कितें आसा? शिक्षा विजन ही एक आमी संस्था सुरू केल्ली. हेचो मेन एम कितें आसलो म्हाका पयलीं पासून सदांच दिसतालें जसो हांव दोतोर जालो जाल्यार हांव सदांच म्हज्या भाशणांत सांगता समाज जर आमी बदलूं शकता जाल्यार सगळ्यात पयलीं आमकां शिक्षण जाय. ती खंयचीय स्कील आसूं. शिक्षण म्हणजे हांव तुमी म्हणटा एकाडेमीकच जाय अशें ना. खंयची नॉलेज इज नॉलेज. सो शिक्षा विजन हे संस्थे मार्फत आमी निडी भुरग्यांक हेल्प करता. 2014 पासून आमी जी आमची टॉपर भुरगीं आसात तांकां आमी फेलिसिटेट करता. पयलीं आमी गांवांत करताले, आतां गांवांतूय एक प्रोग्राम करता, शहरांत 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हांकां करता. तर इतलेंच कित्याक तर ह्या भुरग्यांक दिसूं जाय की आपूण बाबा बरे टॉप जाले, आपूण खंयचे प्रोफेशनल कॉलेजीन गेले, आपूण खंयचे आनी खंयचे बरे स्कील कॉलेजीन जॉयन जाले जाल्यार कोण तरी आपल्याचेर नजर दवरता, कोण तरी आपणाक पब्लिकली एप्रिशिएट करतलो. आनी नुस्तें एप्रिशिएशन आमी दवरिना तेन्ना एक बरे कोण तरी आमी स्पिकर हाडटात जे एज्युकेशन फिल्डांतले आसा की कोण तरी आमचो गांवांतलो मनीस नाल्यार बऱ्या वयल्या पोजिशन तांकां हाडून तांकां म्हणजे इन्स्पिरेशन करपाक आमी टॉक दितात. तशेंच ह्या संस्थे मार्फत हल्लीच आमी आतां स्कील स्कूल सुरू केला, स्कील अकॅडमी. स्कील अकॅडमी करपाचें सुरू एकूच कारण कितें आज आमचो भुरगो कसो शिकता पण ताका जॉब मेळना. आज कितें आसा देर इज अ स्टील गॅप बिटवीन अकॅडमिक्स एंड द इंडस्ट्री. आतां इंडस्ट्रीक जाय आसता एक जाय आसता. आतां सपोज एक कोण बरो हॉटेल ओनर आसा ताका थंयसर रिसेप्शनिस्ट जाय. आतां ग्रॅज्युएट आमचो भुरगो थंय रिसेप्शनिस्ट वता तो पात्रांवूय खूश नासता की ताचे कडेन ते सॉफ्ट स्कील नासता, बाकीचे ट्रेनिंग नासता. सो तोय ताका व्हडलेशे पे करना. सो नायदर ते भुरगेय खूश ना पात्रांव खूश ना. बट वन्स द स्कील कम इन बिटवीन भुरगेय खूश बिकॉज शी ऑर ही वील बी पेड गूड. पात्रांवूय खूश जातलो कित्याक आपणाक एक बरें स्कील आसलेले मेळलेले आसा. सो हल्लीच आमी आतां सुरू केला आणि वी आर म्हणजे आमी ती शाळा ॲक्च्युली सरकारा कडल्यान घेतली. हाजे तर्फे स्टाफ सिलेक्शन ट्रेनिंग बीन कितें दिता. इनफॅक्ट कारण जॉबाक आतां कंपल्सरी स्टाफ सिलेक्शन. एक सांगू ज्या दिसाच्यान स्टाफ सिलेक्शन येयला आमी बोधी अकॅडमी कडेन टायअप केला आणि रोज 7 आमचो आमी एक हॉल दिल्लो आसा म्हणजे म्हज्याच ऑफिसाच्या वयर 7 ते 9:30 एवरीडे भुरग्यांक स्टाफ सिलेक्शनाक क्लासीस जातात. म्हणजे म्हज्या मतदारसंघातल्या भुरग्याक खंयची मदत जायी जाल्यार हांव 4 पावलां घालून फुडें तयार आसा. दे जस्ट नीड टू अप्रोच आनी ते येताय बी आनी त्या भुरग्यांक खबरूय आसा बी ते कळ्ळें न्ही. आनी हें करतना म्हाका म्हणजे मनाकूय खूब बरें दिसता. म्हणजे करतना जर दिसलें तर एक बाबा चल ह्या लिस्टान आतां हल्लीच PSI जाल्यात हेतून आतां 3 आमचे एक 6 जाण जाले, एक 2 जाण जर जास्त जाल्यार म्हाका आनीक
बरोबर. खोशी येता पण तुका तुम्ही प्रयत्न करतात 100% तांकां सगळ्या सायडीन सपोर्ट करतात. Full शेवटी support. आणि ते लास्ट हे तांच्या हातीन असता ना, आणि ते skill. तांचे बरोबर. भुरगे बरे पण असतात, करतात. चारही मजेसाठी. बाजूनी तुम्ही तांकां सगळं प्रयत्न असतं. करून सपोर्ट करता. प्लस आम्ही आमच्या शिक्षा योजनेमार्फत आम्ही कॅम्प करता, आय कॅम्प करता. इयरली एक आय कॅम्प असता, फ्री ग्लासीस, फ्री कॅटरॅक्ट सर्जरीज, किंवा आमच्या लेडीजां खातीर कला अस्तुरी खातीर खुबशे प्रोग्राम असतात. हे सगळे कित्याक त्या खातीर आमी खुबशे टिचर्स हाडटात. सोप मोकिंग म्हणा, ग्राफ्टिंग, हे सगळे कित्याक तर आमच्या बायलांक आमी एक्टीव दवरुपाक. आणि ह्या धातली एक सुद्दां एंटरप्रिनर जर जाली जावची. जाल्यार खुश, आणि जाताय बी. Correct. प्लस आमचे सरकार तुमकां खबर आसा, आमी EDC मार्फत आमचे सरकार लोन दिता. आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर CM. प्रमोद सावंत सीएम सदांच ते स्वयंपूर्णाचेर योजना. त्याचे रोजगारचेर हे असतात सो तुका. आम्ही म्हणतात की आमचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी बरोबर. आत्मनिर्भर भारत, बरोबर, हा. विकसित भारत 2047 सत्तेच्या बरोबर. किंवा स्वयंपूर्ण गोंय गोंय ह्या धर्तेर तुमच्या वाठारांतल्या बायलांक स्किल डेव्हलपमेंट किंवा सशक्त नारी सशक्त परिवार हातूंतल्यान तुम्ही आत्ता एक अस्तुरीचे अशे स्किल डेव्हलपमेंट करून ह्या बायलांक तांची उदरगत करपा खातीर कितें करतात? ह्या बायलांक जर आमी तुमी पळयशात, हांव थ्रू CSR तांकां आमी हाची शिलायची मशिनां दिल्यात. इनफॅक्ट आमी थोड्यांक ते गिरण आसता ती घरा कडेन बरोबर. फ्लोर मिल ती दिल्ली आसा. घरघंटी म्हणटात ती. घरघंटी हा, सो दॅट तांच्यांनी त्या सभोवतीच्या लोकांचे जर काम करून आपलो उदरनिर्वाह करपाचो म्हणून केल्लो आसा. प्लस आमी हँडलुमा मार्फत तांकां ती हे पांय पुसणी, हय. कितलेशेच अशे क्लासीस ते करतात ऑर्गनायज हेज एंड वेल. म्हणजे हे गोष्टी न्ही डे वनाच्यान चालू आसा रोज अशें, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस. अशें आमी केन्ना की बाबा आतां इलेक्शन जालें म्हणून आतां खंयचो प्रोग्राम करुया नाल्यार हें करुया अशें ना. बरोबर. एवरी इयर तशेंच त्याच स्टायलीन चालू आसा. आतां आमी चवथीचो बाजार करता अलॉंग विथ DRDA, रुरल म्हणजे self-help डेव्हलपमेंट ग्रुपांक सेल्फ हेल्प ग्रुपांक. ती आपापले जे फराळ करता किंवा चवथीची माटोळी हाडटा ते विकता, आणि ती अगेन तातूंत उदरगत तांची तशी. येस येस बरोबर. येस येस. सो म्हणजे चारही सायडीन तुम्ही सपोर्ट युथांकूय करता, महिलांकूय करता. करता, शेतकऱ्यां खातीर कितें करता? शेतकारां कारण तुमचे थंय शेती आसा. आमच्या कडेन खास करून आमच्या मेणकुरे साळ आणि बिचोले थोडे कडेन शेती आसा. सो आमी आमचे संस्था, इनफॅक्ट आमचे प्रोग्राम सुरूच जाता, पावस पडलो की आमचे संस्थेचे जाता. सो आमचे संस्थे मार्फत, शिक्षा योजना मार्फत आमी तांकां बियाणे दिता, सारें दिता. प्लस आमच्या सरकारा मार्फत आतां पोरू सांगता खूब पावस पडलो, निमाणी पिक्चर आमच्या लोकांची शेतां कुसली. हांव स्वता डायरेक्टराक घेवन गेलो आमी तांकां सगळ्यांक कंपेन्सेशन दिलें. पोरू म्हाका दिसता आमच्या गोंय सरकारान आमच्या अंडर द लिडरशीप ऑफ CM 3 कोटीच्या वयर फक्त आमी लॉसीस भरपाक दिलेत. म्हणजे सगळे सबंद गोंयभर. म्हणजे म्हज्या मतदारसंघाक सगळ्यांक दिल्ले आसात. आणि शेतकऱ्यांक आमचे जे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर आसात, आमी तांकां जे सगळे फॅसिलिटी दिता. इनफॅक्ट आमी प्रमोट करता कम्युनिटी फार्मींग करा. इनफॅक्ट आमच्या कडेन क्लब सुद्दां फॉर्म केल्लो आसा, आनी जेन्ना क्लब बी अशें फॉर्म करता 90% सबसिडी दिता. म्हणजे फेन्सिंगाक 90% ते मशिनांक दिता, आणि केल्लो आसा. हे हांव उलयना, हे सगळें आमी केला. इनफॅक्ट म्हज्या वाठारांत म्हज्या गांवांत कम्युनिटी फार्मिंग केल्लें आसा तुका. म्हणजे इतले आमी म्हणजे शेतीक आमी प्राधान्य दिता. युवक कोण तुमचे शेती करून ताजी भाजी बीन घालता? आमच्या कडेन भाजी बी घालपाचे युवकांचे इतले ना. आमची चडशी शेती कशी आसा, भात म्हणटात तशें, आणि बाकीचे हे आसा. पूण भाजी बी तितले आमच्या सायटीक ना, वणसे. पूण आमच्या कडेन तुमी आतां कशें म्हणटात न्ही, कोण तरी एंटरप्रेन्योर, आमच्या कडेन आतां लेडीज एक आमच्या कडेन बायल आसा, मागीर ती बाबडी इतलो एंटरप्रेन्योर करता. तिने 6-7 जाणांक जॉबूय दिला, आणि आज ती आमच्या साळा गांवची, आणि आज ती अभिमानान सांगता महिन्याक ती 1.5-2 लाख जोडटा. सिंपल करता, काय व्हडलें करना. ती हे नारळाचे कातून तो पॅक करप, तो डीप फ्रीजर, आणि ते सगळ्या कॅन्टीनाक सप्लाय करता. मेन आमचो तो उद्देश जो दोतोर सावंताचो आसा, आमचे मुख्यमंत्री, स्वयंपूर्ण गोंय जावपाक जाय, आणि अंत्योदय तत्व म्हणटा शेवटच्या घटकापर्यंत पावपाचें इतलें करता. हे करता आसतना आतां तुमी निमाणे पावण्यार आयल्यात. बरोबर. निमाणे 6 म्हयने उरल्या, केन्ना इलेक्शन जावंक जाता. विजन हे तुमचे कडेन आसा, 2 बाबतीन आसा, दोळ्यांनी दितात, शिक्षणानूय दितात. सो वाठारा खातीर फुडलें विजन कितें, आनी
फुडली तुमची तयारी कितें म्हणजे फुडल्या आता राजकारणान बरोबर. फुडें पावल घालतना कसो विचार केला? सगळ्यात पयलीं म्हणटा तो इलेक्शनाक रावतलो. लास्ट 4.5 वर्सां जर तुम्ही म्हजे रिलेशन पार्टी बरोबर वयल्यार एकदम घट्ट जाल्लें आसा. म्हणजे जर कोणाक जर सांगोंक ना की हांव अपक्ष ना जाल्यार हांव म्हणटलो BJPचोच एक आमदार म्हणटलो. सो गोज विथआउट सेईंग हांव पार्टीच्या हेचेरच इलेक्शन लढयतलो, प्रोवायडेड तांच्यांनी तिकेट दिवंक जाय. हांव म्हजें सांगता तुमकां. सो आयदर इट इज पार्टी ऑर इंडिपेंडंट, दॅट इज. सो पार्टीचेरच लढयतलो तांच्यांनी तिकेट दिली जाल्यार. दुसरें, म्हज्या मतदारसंघात खुबशीं कामां अजुनूय करचीं आसात. खास करून बिचोले म्हज्या मतदारसंघात एक चॅलेंजींग व्हडली जाणा की आमचे कडेन कांयच रेव्हेन्यू जागा ना. म्हणजे सरकारची खंय तरी जागा आसा, म्हणजे खंयच्याय डिपार्टमेंटाची, ती एज्युकेशन आसूं, आमच्या हाची WRDची आसूं, PWD, ती एक्वायर करून कितें तरी प्रोजेक्ट घालतलो जाल्यार जागा ना. खास करून बिचोले म्युनिसिपालिटी. आज बिचोले म्युनिसिपालिटींनी म्हाकाय खत दिसता आमदारान एक बरो आमकां स्पोर्ट्स ग्रावंड ना. वेरेज गांवांनी म्हणजे अडवल पालीन आसलो तो म्हाज्या काळान आमी सुरू करून बांदलो. मेणकुऱ्या पयलीं आशिल्लो. लाठंबारसेन एका देवस्थानान आमकां 10,000 जागा दिला, थंय आमी बांदतले. जागा तरी आसा न्हू, दिल्या तरी, तो प्रोसिजर केला, साळान बरो आसा. पूण हांगा आमच्या कडेन एकूय जागा ना. सो तो एक इश्यू आसा. सो म्हजी एक टॉप प्रायोरिटी उरतली. म्हणजे इनफॅक्ट एक जागा मास्टर प्लॅनार आसात, पण ते कोण तरी प्रायवेट ओनरांचे. आनी तुमी प्रायवेट ओनर जाणा, ते सरकाराक विकतना कशें ते इतले फॉर्मॅलिटी लेट लागता. लोकांक कशें जाय आपली विकली, तांचे दे आर ऑल्सो रायट. आपली विकली जाल्यार आपली इमिजिएटली मेळपाक जाय. आमचे सरकाराचे आमचे प्रॉब्लेम आसा, तेका आमी बोल्सान घेवन वचना, चल हे घे रे बाबा, फॉर्मॅलिटीज आसतात. पण ती जागा घेवन थंय एक बरो स्पोर्ट्स ग्रावंड जावपाक जाय बिचोलेच्या वाठारांत. द सेकंड इशू इज अनएम्प्लॉयमेंट. रादर हो सगळ्याक आसा, तो खंयच्या मतदारसंघात ना असो ना, पण म्हज्या मतदारसंघात सॉल्व करपाक थंय स्कोप आसा. आमच्या कडेन एक लाठंबारसे इंडस्ट्रियल इस्टेट आसा आनी खूब वर्सां जालीं ती खरीच रेंगाळलेली. हांव जेन्ना आमदार जालो तेन्ना जस्ट बेजीक रस्तो आसलो. आज थिंगा रस्तो वायडनींग केलें. लायट नसले, आज लायटूय पेट्टा थंयसर. उदक नसलें तें हांव सांगलां, ते 20 MLD रॉ वॉटर प्लांट आज उदक आयिल्ले आसात. प्लॉटूय अलॉट केल्ले आसा. फक्त ती इंडस्ट्रियल इस्टेट कशी आमी फूड प्रोसेसिंग युनीट दवरल्या ताका जे हे येवपाक जाय ते खूब कमी लोक येतात, कित्याक इट कन्वर्जीस. वेरएज इफ इट वॉज ओपन फॉर एवरीथींग जाल्यार फटाफट येवन भरतले आसले. प्रोबेबली हांव म्हणजे सजेस्टूय केला गोंय राज्याच्या मुख्यमंत्री की ओपन करची, सो दॅट बाकींनी येवन ते बेगीन सुरू जावची. पण डेफिनेटली थंय सुरू जातूच न्ही अनएम्प्लॉयमेंट जातलो आनी तो जावपाक जाय. इट्स अ मस्ट. आनी ती डिले जाता हांव एग्री जाता. लोकल यूथ कितले उद्योग करपाक फुडें सरतात बीन तुमच्या म्हायतीन? पळय, लोकल यूथ आमचे खरेंच बरे, ते बाबडे तयार आसा, पूण तांकां तसो तो प्लॅटफॉर्मूय जाय न्ही. जो तुमी आतां सुरू केला. सुरू आमच्या आतां मतदारसंघान फक्त मायनींग आसात. सो थोडे लोक मायनींग वता, पण म्हजी रिक्वेस्ट आसा मायनींग कंपनी की तांच्यांनी आमच्या युथांक पयलीं प्रिफर करचें, भायल्याक हाडून थंय काम करपाचें न्ही. वीच तशें जाल्यार म्हणजे कशें आमी धूळ खावपाकच रावतले आनी आमचो लोकल यूथ फक्त पळयतच रावतलो. तें जावपाक जायना. ह्या हांव ठाम मताचो आसा. कित्याक जो पर्यंत आमी युथांक तांकां समजना, तांकां अंडरस्टँड करना, तांकां रिस्पेक्ट दिना, तो पर्यंत नथींग आमचो खंयचीच पॉलिसी सरकाराची सक्सेसफूल जावची ना. आज युथांक अंडरस्टँड करप, समजप, तांकां रिस्पेक्ट दिवप हें आज इम्पॉर्टंट आसा. खरेंच ते इनोवेटीव आसता, तांचे कडेन क्रिएटिव्हिटी आयडिया आसा. आमी जाणकार जावन आमी लोकप्रिय आमी तांकां समजून घेवपाक जाय. दोतोर, तुमचे स्वताचे हॉस्पिटल फायनान्शियल वेल स्टेबल आसा, पण तुमी राजकारणान येवन तुमी समाधानी आसा अशें दिसतात? तुमच्या हातीन तुमच्या वाठारा खातीर कितें कार्य जालां? हांव डेफिनेटली समाधानी आसा. इतलेंच की जेन्ना रिटायरमेंट जावन जेन्ना घरा म्हणजे केन्ना तरी ओल्ड एज येतली आसतली तेन्ना एक मनाक सॅटिस्फॅक्शन आसलें की हांव आमदार आशिल्लो तेन्ना हो प्रोजेक्ट येयलो. आमच्या भांगराय गोळा खातीर, आमच्या बिचोले खातीर कितें कितें तरी म्हाका करपाक एक लोकांनी संदी मेळ्ळी, हे सॅटिस्फॅक्शन. सो आय एम डेफिनेटली समाधानी इतल्याच खातीर म्हणटा की हांव 24/7 लोकां बरोबर रावता, लोकांचे समजता, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक. इतल्याच खातीर समजून. आतां गोंयभरचे यूथ आसात किंवा बाकीचे तुमच्या वाठारांतले यूथ, महिला, एक गोंय किंवा एक राजकारणी म्हणून तुमकां कितें दिसता तांचे कडेन अपील
कितें आसा म्हणजे पण म्हाका आमच्या युथांक आनी सगळ्यांक हय एकूच दिसता की जे जे तुम्ही करतात न्ही 100% भितर घालात तुमचे. पुट युअर मायंड, सोल, बॉडी, तन मन धन घालात. You will be 100, विवेकानंदाचो yes. विचार. You will be 100% successful. कितेंय, you choose anything because there is a scope for everything. त्याच परत तुमचे कार्य पळयले किंवा लोकांची तुमच्या बद्दलची आस्था पळयले, तुम्ही निवडून येतलेच, पण तुमचे फुडले प्लॅन कितें आसा सादारण? कितें प्रोजेक्ट बाबा अर्दकुटे उरल्यात किंवा जे कंप्लीट करूंक जाय? म्हजो एक असा प्रोजेक्ट जे आमी कला भवन आनी एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक जाचे आता बाय डिसेंबरान बिल्डींग जातली, पण ते कला भवनाक हें करपाक ऑडिटोरियम घालपा जाय, सगळे इंटेरियर आनी ते फंक्शन, तो एक आसा म्हजो. दुसरें आमचें जे फायर डिपार्टमेंट आसा खूब दीस ते डिले जाता. इनफॅक्ट हांव आमदार जावन परत टेंडर काडले आनी कशें आसता जेन्ना एक कॉन्ट्रॅक्टर सोडून वता दुसरे टेंडर काडपाक खूब टायम लागता घेवपाक. सो आतां खंय तरी ती स्पेस केला ते सोंपोवपाचें. तिसरें म्हणटात तसो बिचोले म्युनिसिपालिटी खातीर बरो एक स्पोर्ट्स ग्रावंड आसपाक जाय तुका आसात. चवथें जर तुमी म्हणशात जाल्यार आमचो इलेक्ट्रिसिटीचो थोडो जो 33 kV फक्त आमी आतां थिवीम टू लामगांव व्हडले. ती 33 शूल गो फ्रॉम थिवीम टू साय सबस्टेशन. पांचवें म्हणटात ते लाटम बारसे इंडस्ट्रियल शूल हॅव इट्स ओन सबस्टेशन. म्हणजे बाकीच्या लोकांक मागीर इलेक्ट्रिसिटी इश्यू जावंक जायना. दे शूल नॉट पुल ऑन, मागीर ते लोकांक नाल्यार आमचे त्रास जातले. पांचवें म्हणटात तो जी इंडस्ट्रियल इस्टेट आसा, डॅम आसा आनी अक्रॉस मागीर आमचें मोपा एअरपोर्ट आसा. थंय हांव तो रस्तो करपाक घातला. लास्ट बजेटीन दिलाय बी पयशे, थोडे एनओसीज उरला. तो रस्तो जावचो म्हणजे कितें कनेक्टिविटी बरी जाली मतदारसंघा. म्हणजे 5 मिनटांनी तूं मोपा एअरपोर्टाचेर पावला. कित्याक आज जो पर्यंत कनेक्टिविटी बी वाडना न्ही, आमी जे म्हणटा ते एम्प्लॉयमेंट बाकीच्यो गोश्टी तुका खूब स्लो जातात तुका. आनी हे जर हे 4-5 वेटनरी हॉस्पिटलाचें बांदकाम आसा तें सोंपोवन तें सुरू करचें. आमच्या वाठारांत खुबशे डेरी हे शेतकरी आसा, फार्मींग आसा डेरी. सो हे जे मेजर प्रोजेक्ट आसा न्ही, दीस हॅज टू म्हणजे जावपाक जाय कडनी. आनी म्हाका आशा आसा लोक म्हाका सपोर्ट करतले. तुमचो वेळ इतको बहुमूल्य आसा, तुम्ही आज आमकां दिलो गोंय दूरदर्शनाक. दूरदर्शनच्या माध्यमांतल्यान आमी लोकां पर्यंत दर्शकांक आमच्या तुमचो नियाळ 4 वर्साचो घेतलो, थोड्या वेळान घेतलो, पण बहुमूल्य आसा तो. तुमकां खूब खूब शुभेच्छा फुडल्या कार्याक. देव बरें करूं. थँक्यू. देव बरें करूं. देव बरें करूं.